रत्नागिरीतली अपडेट काय बघूया। शिवसेनेचे परेश सावंत 100 मतांनी आघाडीवर असल्याचं समजतंय। 100 मतांची त्यांच्याकडे आघाडी सध्या टिकून असल्याचं दिसतंय। परेश सावंत शिवसेनेचे उमेदवार आहेत। रत्नागिरीमध्ये 100 मतांनी त्यांची आघाडी आहे। आपण आपल्या स्क्रीनवर बघतो आहोत आकडेवारी नेमकी काय आहे, सुरुवातीचे नेमके काय कल आहेत। जिल्हा परिषद सदस्यांची एकूण संख्या 731 आहे, त्यापैकी 202 ठिकाणचे कल सुरुवातीचे समोर आलेले आहेत। 70 ठिकाणी भाजप आघाडीवर आहे। दुसऱ्या क्रमांकावर अजित पवारांची राष्ट्रवादी 43 ठिकाणी आघाडीवर आहे, तर शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर आहे। सध्या 38 ठिकाणी शिवसेनेची आघाडी आहे। काँग्रेस थेट चौथ्या क्रमांकावर फेकला गेलेला आहे। 21 ठिकाणी काँग्रेसनं आघाडी घेतलेली आहे। ठाकरे सेना 14 ठिकाणी, शरद पवारांची राष्ट्रवादी 3 ठिकाणी, तर इतर पक्ष 13 ठिकाणी सध्या आघाडीवर आहेत। पंचायत समित्यांच्या बाबतीत जर आपण आकडेवारी बघायची ठरवली तर सुरुवातीचे जे 53 कल हाती आलेत, भाजप 15 ठिकाणी आघाडीवर आहे। त्या खालोखाल अजित पवारांची राष्ट्रवादी 12 ठिकाणी आघाडीवर आहे, तर शिवसेना 10 ठिकाणी आघाडीवर आहे। काँग्रेस 8 ठिकाणी, ठाकरे सेना 3 ठिकाणी, शरद पवार राष्ट्रवादी 4 ठिकाणी। पुढची ब्रेकिंग न्यूज बघूया। दहिगाव जिल्हा परिषद गटातनं संस्कृती सातपुते या आघाडीवर आहेत। भाजपच्या त्या उमेदवार आहेत। संस्कृती राम सातपुते आघाडीवर असल्याचं समजतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।